माहिती घेतली तेव्हा त्या मुलीला एका विशिष्ट समाजाचा मुलगा गेल्या 6 महिन्यापासून त्रास देत होता। शेवटी तो त्रास असह्य झाला आणि त्या मुलीने 13 वर्षाच्या मुलीने फाशी घेऊन आत्महत्या करून टाकली। शाळेवर कारवाई करून त्यांची मान्यता रद्द करावी। घटना घडली अकोल्यामध्ये 2 दिवस आधी। मी 2 दिवस विचार करत होतो त्याचा उल्लेख आपण केला पाहिजे की नाही सभागृहात। एका 13 वर्षा मुलीनं गळफास लावून आत्महत्या केली। मी जेव्हा माहिती घेतली तेव्हा त्या मुलीला एका विशिष्ट समाजाचा मुलगा गेल्या 6 महिन्यापासून त्रास देत होता आणि ही घटना अशी अकस्मात नाही घडली। मुलीच्या वडिलांनं सेंट ॲनस म्हणून शाळा आहे गीतानगरमध्ये, तिथल्या शिक्षकांना प्राचार्यांना तक्रार दिली ती 2 महिने आधी की माझ्या मुलीला हा त्रास वारंवार हा मुलगा देऊन राहिला, तुम्ही लक्ष घाला। शेवटी तो त्रास असह्य झाला आणि त्या मुलीने 13 वर्षाच्या मुलीनं फाशी घेऊन आत्महत्या करून टाकली। माझी या निमित्तानं फक्त सरकारला विनंती आहे की शालेय शिक्षक मंत्र्यांनी या सेंट ॲन्स शाळेवर कारवाई करून त्यांची मान्यता रद्द करावी एक भाग, आणि ज्या शिक्षकांनी या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं त्यांच्यावर कारवाई व्हावी हा दुसरा भाग। पोलिसांनी त्यांच्या पद्धतीनं काम केलं आहे, मुलाच्या वडिलाला अटक केली आहे, याच्यावर कुठतरी आपण कठोर कारवाईची अपेक्षा मी या ठिकाणी सभागृहाच्या माध्यमातून करतो। शासन याची गंभीर नोंद घेईल।